नमस्कार, मी प्रीती. एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अक्षय तृतीया स्पेशल आम्रखंड बनवणार आहोत, ते सुद्धा घरी बनवलेल्या चक्क्यापासून आणि एकदम सोप्या पद्धतीने. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेला आहे हा चक्का. तर हा चक्का मी घरी बनवलेला आहे. 1 लिटर दूध आणून त्याचं दही लावून मग रात्री आपण ते दही काढून असं घट्टसर एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आणि त्यातलं सर्व पाणी निथळून काढायचं आणि सकाळी मग त्याचा असा चक्का बनतो. हा बघा, पादासारखा चक्का आपला रेडी आहे. तर आपण पहिला प्रथम काय करणार आहोत, ही पुरणवाटाची जाळी आहे ना, ती आपण अशी ठेवायची आहे. त्यात हा चक्का आपण ओतणार आहोत. तर हे आपल्याला असं प्रेस करायचं आहे. कसं आहे ना, स्मूथ जो आहे ना, सर्व खाली असा येणार आहे. तर आपण असं हे करून घ्या. तुम्हाला जर घरी बनवायचा नसेल तर बाजारात सुद्धा हा चक्का आपल्याला मिळू शकतो, कुठेही आपण आणू शकतो. तर तुम्ही पाहू शकता, हा मी पूर्णपणे जाळीतून त्या काढून घेतला आहे. एकदम सॉफ्ट झालेला आहे, स्मूथ एकदम. बघा, आता आपण यामध्ये टाकणार आहोत साखर. जेवढा चक्का आहे ना आपला, तेवढीच आपल्याला साखर टाकायची आहे. मी याच्यामध्ये टाकत आहे साखर. हे आपण आता मिक्स करून घेणार आहोत. सावकाश असं आहे, पूर्ण ही साखर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे. तुम्ही पाहू शकता ही साखर आपली आता पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. आता मी घेतलेला आहे, हे मी 2 आंब्यांचा पल्प काढून घेतला आहे. आपल्याला जितका लागेल तितका आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा आहे. मी पहिले 4 चमचे टाकून घेते आणि आपण मिक्स करणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आला आहे याला. बघा, चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला मस्त पैकी. मी यात थोडा आणखीन टाकते, कलर खूप छान येतो, पाहू शकता तुम्ही. आता आपण टाकणार आहोत वेलची पूड आणि जायफळ. आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपला हा आम्रखंड आता रेडी होत आहे. एकदम दाणेदार असं झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपला आम्रखंड रेडी झालेला आहे. आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. मी एक बाउल घेतला.
छान असं आपला आम्रखंड घरच्या घरी हा आता रेडी होणार आहे बघा. सुंदर असं आपला हा आम्रखंड आता रेडी झालेला आहे. तर बाजारामधून विकत आणण्याची काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही घरच्या घरी सुद्धा आम्रखंड बनवू शकता. तर याच्यावर टाकणार आहे मी बदामचे काप. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.